त्याचप्रमाणे व्यासपीठावरती मात्र माननीय श्री संजय दुधोडे साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. साहेबांचा इथे मात्र सत्कार करण्यात येतो. मायाची उपदा शार आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र साहेबांचा सत्कार करण्यात आलेला आहे. जाऊया मॅच कडे, जिथे पाहिलं तर एका बाजूला संघ दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी वर्सेस गुलमोहर बोतवाडी संघ. या संघातील लढत महत्वपूर्ण लढत असेल. अंतिमची लढत दोन फलंदाज मैदानात पाहिलं तर स्ट्राईक वरती असेल अमित, तर नॉन स्ट्राईक वरती जयश. पहिला चेंडू मात्र सोडून दिलेला आहे डाव्या एसटीच्या बाहेरून. पंच आमच्यापर्यंत ओळखत आहेत. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. पाहिलं तर विकास वैयक्तिक पहिला आणि संघासाठी महत्वपूर्ण षटक, पॉवर प्ले निर्णायक षटक ओळखले जाते. या षटकामध्ये हाणामारी केली जाते कारण 30 या क्षेत्रामध्ये फक्त बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतात. इथे मात्र बॅटफूट चेंडू होता. क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली झेल घेईल का? नक्कीच विकेटचे पतन झालेलं आहे. ज्या विकेटची अपेक्षा होती, ज्या विकेटची आकांक्षा होती, ती विकेट मात्र माघारी परतत आहे. गोलंदाजाचा शिकार ठरताना नक्कीच कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती मात्र अतिरिक्त धाव आली. त्याच्यानंतर मात्र ही विकेट, महत्वपूर्ण विकेट. इथे मात्र डावकर हाताचा फलंदाज मैदानात उतरलाय. नक्कीच पाहिलं तर आपण पहिला चेंडू मात्र बॅटची कडा घेऊनच जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. जिथे पाहिलं तर चांगली गोलंदाजी. आतापर्यंत आपण मैदानात धावपळ मात्र रोखून ठेवलेला आहे. धावांची आवश्यकता असेल, पॉवर प्ले नाही षटक, या षटकामध्ये धावा येणे गरजेचे असते. नो बॉल. नक्कीच पंचाने ते मात्र इशारा केलेला नो बॉल. पंचांनी निर्णय अंतिम राहील याची मात्र नोंद घ्यायचंय. कोणताही आक्षेप राहणार नाही. यायचंय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल. यायचंय आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. विनंती असेल आपल्याला. फ्रीडची संधी असेल. फ्रीडचा चेंडू मात्र अकरूपाचा चेंडू, यार्कर स्वरूपाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक जाईल चेंडू मागे, तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? फेकी मात्र अचूक आहे. चेंडू जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धावेने धावप्रकाराचा जर विचार केला 4 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना धावा येणे गरजेचे आहे. इथे मात्र फुल पॉवरफुल आला तसा मात्र त्याला बॉल लाईनच्या बाहेर घालेला. हा येतो या डावकोरे हाताच्या बॅट मधून 6 धावांसाठी युवराज सिंगच्या टाईपचा उत्तुंग षटकार नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहे. मिस्टर KPL
कुंभारगाव प्रीमियर लीग मध्ये हाच त्या खेळाडूने मात्र आपल्या नावाची छाप टाकली होती, हाच त्या खेळाडूने मात्र सिद्ध केले होते. हा मीच आहे 2024 चा मिस्टर KPL. पुन्हा एकदा मात्र त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडीशी बॅट खाली राहिली, बॅटचा बॉलचा कोणताही संबंध नाही, चेंडू जाऊन विसावलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन विसावलं 10च्या घरामध्ये. पुन्हा एकदा मात्र त्याच प्रकारचा फटका, मोठी अपील, इथे मात्र मोठा मासा गळाला लागलाय. काय घडतंय मिस्टर KPL 2024 याच्यासारखं मोठी विकेट काय असेल, ज्या विकेटची आवश्यकता होती त्या विकेट मात्र त्यावेळेला दिशेने पडत आहे. काय घडतंय मित्रांनो, तू देखील मिस्टर KPL असलास तर मी देखील माझ्या वाडीचा राहण्या वाघ आहे, मला देखील माझ्या वाडीचा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. विकास चांगली गोलंदाजी, षटकारानंतर कमबॅक करताना पहिला बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आणि एक महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावरती प्राप्त केली. विकास हलक्या हाताने खेळलेला तिथे क्षेत्ररक्षक असेल त्याच्या हातामध्ये जाऊन विसावलं. पहिल्या षटकाच्या अखेरच्या धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा पाहिल्या 10 धावा, 2 विकेट माघारी परतल्या. त्याच्यामध्ये पाहिलं तर अमित आणि प्रशांत या 2 महत्वपूर्ण विकेट माघारी परतल्या. मोर्या ग्रुप पाटलवाडी संघ मात्र विजयी झालेला आहे. या विजयी संघासाठी मात्र पारितोषिक आलेलं आहे माननीय श्री शंकर जाधव साहेबांकडून 2100 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक मात्र देण्यात आलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, नक्कीच डिझर्व केलेला आहे जो संघ मात्र आतापर्यंत इथपर्यंत आला. चांगला खेळ राहिलेला आहे संघाचा, आपल्या नावाचा, आपल्या गावाचा. 100% 11 खेळाडूने मात्र जबाबदारी घेऊन खेळलेला आहे संघ मोर्या ग्रुप पाटलवाडी संघ. आपल्यास देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा राहतील. पुन्हा एकदा आक्रमणाचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू जाईल सीमारेषा पार, हा येतोय 4 धावांसाठी दणदणीत चौकार. पुन्हा एकदा सज्ज, हा प्रकारचा चेंडू होता, पुल पाहून पुल केलाय, क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली, आता मात्र चुकी करणार नाही. थोडासा मात्र फंबलिंग झालं होतं, त्याच्यानंतर कमबॅक करताना पण पाहिलाय चौकार ठोकला, त्याच्यानंतर चौकारानंतर मात्र ही मोठा मासा गळायला लागला, विकेटचे पतन झाले आणि एक मात्र फलंदाज परतीचा प्रवास करावा लागेल. जयेशला मात्र परतावे लागेल. नवीन फलंदाज मैदानात उतरलाय अक्षय. पुन्हा एकदा मात्र आता कमबॅक करताना बरं का सरळ बॅटने खेळायला फटका ऑफसाईडच्या दिशेने टोललेला, क्षेत्ररक्षक असेल फेकी करेल, नाकारलेला. नक्कीच 1 धाव संतुष्ट व्हावी लागेल. चांगली गोलंदाजी करत आपल्या संघासाठी कमबॅक करताना पाहतोय, कमबॅक असणं गरजेचं आहे. धावफलकाचा जर विचार केला, धावफलका जर पाहिलं तर 16च्या घरामध्ये दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना इथे मात्र पुल पावर फोडलं, कौतुकाच्या नावावरती थाप देणारा झेल घेताना पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा झेल आपल्या नावावरती प्राप्त केलेला आहे. फटका चांगला होता, मिडल होता, मात्र क्षेत्ररक्षक त्याच्याहून दर्जेदार, त्याच्याहून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिला. विकेटचे पतन, तू चल मैं आ रहा हूं हे समीकरण मैदानात आपण पाहतोय.
16 धावा धावफलकावरती सजलेले दुसरे षटक प्रगती पथावरती असताना चला विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय पंचांना विनंती असेल सामना चालू ठेवायचा आहे नवीन फलंदाज मैदानात हलक्या हाताने खेळायला क्षेत्ररक्षक असेल फेकी करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केले अंतिमचा चेंडू दुसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू दुसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना अंतिमचा चेंडू धावफलकाचा जर विचार केला तर 17 धावा फक्त आतापर्यंत धावफलकावरती सजलेल्या आहेत पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक असेल 2 क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिले फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या या दुहेरी धावेनंतर धावफलकाचा जर विचार केला 2 षटकानंतर 19 धावा 12 चेंडू 19 धावा वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन अरुण पहिला चेंडू मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने उसळी घेऊन जाईल आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू म्हणजे धावा रोखणे गरजेचं आहे धावा रोखणे देखील गरजेचं आहे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक असेल तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिले ज्याच्याकडून आतापर्यंत 2 झेल महत्वपूर्ण टिपलेले आहेत अरुण गोलंदाजी मार्गावरती असताना चांगली गोलंदाजी रनअप पहा मोजक्याच पावलांचा रनअप आहे मात्र अचूक फेकी आहे इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून फॉर्मलिंग होते एक धावेचे दुसरे धावेत प्रयत्न होईल का फेकी अचूक पाहिजे रनआउटची संधी असेल नक्कीच कमबॅक केला जिथे मात्र माझ्याकडून चुकी झाली पण ती चुकी सुधारण्याचा थोडासा प्रयत्न केला त्या प्रयत्नाशी परमेश्वर म्हणतात ते हेच का आणि विकेटचे पतन झाले थोडेसे कॉलिंग चुकले कॉलिंगचे रूपांतर रनआउट मध्ये झाले सरळ बॅटने खेळायला फटका तिथे क्षेत्ररक्षक असेल फेकी करेपर्यंत अरे ते मात्र फॉर्मलिंग नक्कीच ह्या चुका रोखणे गरजेचं आहे मित्रांनो जिथे एक धाव होती या एक धावेचे रूपांतर मात्र 3 धावेमध्ये झाले काय घडतंय जिथे मात्र फक्त एक धाव होती त्या एक धावेनंतर मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या धावफलकाचा जर विचार केला या 3 धावेनंतर 24 धावा दुसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना अंतिमचे 2 चेंडू अलगतचा चेंडू होता मात्र इथे यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत तीर फळा करून टाकलेला आहे फुलटाचा चेंडू होता खरपूस समाचार घेता आला नाही स्वतः मात्र विकेट गमावून बसलेला आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत धावफलकाचा जर विचार केला नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहिली तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 24 धावा चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी आपण पाहतोय
अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. आशिष वैयक्तिक पहिलं संघासाठी अंतिम षटक, ज्या षटकामध्ये मात्र जबाबदारी असेल, जबाबदारी पार पाडणे देखील गरजेचे असेल, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, धावफलकावरती धावा लागले त्या मात्र 24 धावा. पहिला चेंडू मात्र सरळ बॅटने केला, क्षेत्ररक्षक असेल, फेकी करायला नावची संधी असेल, मात्र नक्कीच फेकी अचूक होती, थोडंसं फंबलिंग झाले, मात्र कौतुक करू शकतो आपण. फुलटाचा चेंडू होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक असेल, रनआउटची संधी होते, मात्र काय घडते मैदानात. नक्कीच डिक्लेअर स्वरूपात एक धाव, हात सांगण्याचा मात्र प्रयत्न करत होता फलंदाज. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉलचा आणि बॅटचा कोणताही संबंध नाही, चेंडू निर्धाव जाईल, निर्धाव चेंडूची सांगता होईल, नक्कीच विकेटचे पतन होईल. पाहिले तर एसटी रक्षकाचे कौतुक करू शकतो, आतापर्यंत चांगलं पूर्णपणे आपल्या संघाला मात्र 100% दिलेले आहे मात्र ह्या एसटी रक्षकाने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा बॅट टॅपचा मारण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल, 3-3 4-4 क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे. नक्कीच एक धाव मात्र होती, तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावफलकाचा जर विचार केला, धावफलकावरती धावा पाहिल्या तर 27 धावा. तर येणारे चेंडू असतील अंतिमचे 2 चेंडू, अंतिमच्या षटकातील अंतिमचे 2 चेंडू. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. पुढे येऊन खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कुठेतरी संघ देखील बॅकफुटच्या दिशेने जात आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होईल, क्षेत्ररक्षक असेल, तोच क्षेत्ररक्षक ज्याच्याकडून 2 झेल घेतले होते, चुकी होते, चुकीचे रूपांतर होईल का रनआउट मध्ये, फेकी अचूक पाहिजे होती. या 3 धावा धावून घेतल्यानंतर धावफलकाचा जर विचार केला 30, आता येणारे समीकरण असेल 24 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता, 24 चेंडू 31 धावा, 31 धावा 24 चेंडू. चला स्पीडअप करायचं विनंती असेल, त्वरित आपले पुढील संघाने मात्र आपल्या त्वरित क्षेत्ररक्षकांचा जोड घ्यायचा आहे आणि 2 फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. विनंती असेल 2 फलंदाज मैदानात पाठवायचंय, थोडासा वेळ घ्यायचा नाही मित्रांनो, आपल्याला अंतिमचा कॉल असेल मात्र.
गुलमडी संघाला विनंती असेल त्वरित सामना चालू करायचा मित्रांनो, कोणतेही वेळ न घेता. त्याचप्रमाणे माननीय श्री संदीप मोरे दादा साहेबांचा इथे मात्र सत्कार करण्यात यायचा आहे. प्रशांत मोरे दादा, मोरे मित्रमंडळ कोपरखराने, माननीय श्री सागर मोरे दादा, त्याचप्रमाणे माननीय श्री सागर जाधव, दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे माननीय श्री अभिजित तोडकर, माननीय श्री शंभूराजे तोडकर, त्याचप्रमाणे माननीय श्री पवनराजे तोडकर. तर या सर्व मान्यवरांचा इथे मात्र सत्कार करण्यात येत आहे. प्रमुख पाहुणे आपण पाहणार आहे यांच्या स्वरूपात सागर जाधव, दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य साहेबांचा देखील इथे मात्र आगमन थोड्या वेळात होणार आहे. इथे मात्र सरळ बॅटने खेळायला थोडासा फंबलिंग झालं क्षेत्ररक्षकाकडून, तोपर्यंत कमबॅक करता येईल का? तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. 2 धावा मात्र धावफलकावरती पाहिल्या आपण. श्री गणेश झालेला या संघाचा पहिला चेंडू अमित यांचा, चांगली गोलंदाजी, वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं निर्णायक षटक. या षटकामध्ये धावा रोखणे गरजेचं आहे. धावा येतील देखील, धावा जातील देखील. आपल्याकडचा चेंडू होता, काय स्पीड आहे वा आपला तो जसा चेंडू पडला स्किट होऊन मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. हे मात्र याची कौशलता, खासियत आहे या संघाच्या, या खेळाडूची. आपल्याकडचा चेंडू होता मात्र ऑफसाईडच्या दिशेला टोललेला आहे. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे मध्ये धावा फक्त मिळतील 1. विनंती असेल थोडासा स्पीडअप करायचा आहे, कोणताही वेळ न घेता सामना मात्र चालू ठेवायचा आहे. हा प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईड दिसेल टोलेला आहे. क्षेत्ररक्षक भागतोय मात्र चेंडू मागे, चेंडूचा होईल विजय, चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल 4 धावांसाठी. 4-4-4 चौकार. पुन्हा एकदा मात्र यारकर स्वरूपाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक असे वा आपलातून लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आपल्या संघासाठी मात्र 3 धावा नक्कीच रोखलेल्या आहेत या मात्र क्षेत्ररक्षकाने. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर धावफलका पाहतोय आपण 8 धावा, 6 चेंडू 8 धावा. चला मित्रांनो स्पीडअप करायचा आहे, लवकर सामना चालू ठेवायचा आहे. वेळेत सामना नाही झाला तर पुढील मात्र 5 रनची पॅनल्टी समोर आपल्याला जावं लागेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला होते मात्र प्रशांत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली या संघाची आम्ही त्यांच्याकडून. पहिला चेंडू यारकर स्वरूपाचा चेंडू थोडासा पडल्यानंतर उसळी घेऊन पटच्या बाजूला जाईल यष्टीरक्षकाकडून, कोणती धाव नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू म्हणजे धावा येणे गरजेचं आहे. धावफलकाचा जर विचार केला तर आवश्यकता आहे 31 धावांची आवश्यकता. 17 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 23 धावा.
हा प्रकारचा पुन्हा एकदा चेंडू होता, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला. कोणताही चेंडू समजला नाही. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नक्कीच चांगली क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी असेल. पंचांचे बोट आकाशात. काय घडतंय काय बिघडतंय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिले. फेकी अचूक होती. त्या फेकीच्या अचूकतेच्या जोरावरती मात्र रनआउटची संधी झाली. 31 धावा डिफेन्स देखील करणे गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे मंचावरती मात्र सत्कार करण्यात येत आहे. माननीय श्री संदीप मोरे दादा साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे प्रशांत मोरे दादा मोर्या मित्रमंडळ कोपरगाड्याने, त्याचप्रमाणे माननीय श्री सागर मोरे, त्याचप्रमाणे माननीय श्री सागर जाधव दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे माननीय श्री अभिजित तोडकर साहेबांचं देखील इथं मात्र आगमन झालेलं आहे. शंभूराजे तोडकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. पवनराजे तोडकर या देखील साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी सर्व मान्यवरांचे मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार. तुम्ही देखील आला या मंचावरती, या मंचाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला मात्र 4 चांद लागलेले आहेत. पाहूयात आपण सामन्याची लढत, जिथे मैदानात महत्वपूर्ण लढत चालू झालेली आहे. एका बाजूला संघ दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी वर्सेस गुलमोहर बोत्रेवाडी संघातील लढत. सोडून देण्याचा प्रयत्न होता, मात्र नक्कीच पंचांचा इशारा येईल. डिक्लोस नक्कीच निर्धाव चेंडू पाहतो आपण, कारण महत्वपूर्ण धावा असतील या. चांगली गोलंदाज आतापर्यंत आपल्या संघासाठी. प्रशांतचे कौतुक करू शकतो. फक्त 1 धाव मात्र आतापर्यंत खर्च केलेला आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक असेल. चेंडू खाली येईल. फेकी करेल का? 1 धाव पूर्ण. दुसरे धावच्या पूर्ण रनआउटची संधी. पुन्हा एकदा फेकी अचूक पाहिजे होती. फेकीच्या जोरावरती मात्र रनआउट करणे गरजेचे होते. मात्र नाराज असेल, नाखुश असेल गोलंदाज, फेकी अचूक पाहिजे होते. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 11 धावा. अग्रबाजा चेंडू होता, मात्र कोणत्याही बॅटचा बॉलचा संबंध नाही. चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये झाला. 4 चांद मात्र इथे लागलेले आहेत, कारण समीकरण चेंज झाले. 12 चेंडू मध्ये 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करायचंय. पंचांना विनंती असेल सामना चालू ठेवायचा आहे, कारण 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 20 धावा. 20 धावा 12 चेंडू. एका बाजूला संघ पाहिला तर गलमेवाडी वर्सेस बोत्रेवाडी संघातील लढत आपण मैदानात पाहतोय. अग्रबाजा चेंडू होता, मात्र चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळेल तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल. 1 धाव सहजरित्या पूर्ण केल्या. समीकरणामध्ये होईल बदल. 11 चेंडू 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. महत्वपूर्ण विकेट असेल. विकेट घेणे गरजेचं आहे. 2 षटकार ठोकले तर आपल्या पारड्यामध्ये मॅच येऊन झुकेल. 2 विकेट घेतले मात्र आपले वर्चस्व राहील. आता कोण कोणाचं वरचं ठरेल हे मात्र येणारी वेळ काळच ठरवेल. इथे मात्र पंचांच्या पर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावा रोखणे गरजे असतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही पंचांशी वादावाद करू नये. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहे. थोडंसं आयोजकांना सहकार्य करावे आपल्याला नम्र विनंती असेल. अकरा चेंडू 18 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 18 धावा.
इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा कुठेतरी फंबलिंग होत आहे. चेंडू पडल्यानंतर थोडस आतल्या बाजूने येऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला. मोठे फटके करण्याची आवश्यकता नाही, एकरी दुकेरी धावेने देखील आपण सामना जिंकू शकता. त्याचप्रमाणे मंचावरती मात्र साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. माननीय श्री प्रशांत शेंडे साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. प्रशांतजी मोरे साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य शेंडेवाडी साहेबांचे मात्र मंचावरती आगमन झालेलं आहे. मायाचे उपदार शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे. मैदानाची जी लढत पाहतोय आपण, महत्वपूर्ण लढत असेल. फुलटाचा चेंडू होता, मात्र शतरक्षक असेल झेल नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावेल. पाहिलं तर एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. चौदा धावा धावफलकावरती सजलेले आहेत. 4 चेंडू नक्कीच दुसऱ्या षटकातील तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळखेपट्टीवर बाकी आहे. फुलांचा चेंडू होता, मात्र खोदून काढलेला प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल तिथे एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसरे धावेसाठी थांबावे लागेल, कारण क्षेत्ररक्षक लाजवाब आहे. जिथे पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या दोरावरती मात्र आतापर्यंत हा संघ लढत आहे आपल्या मैदानात. इथे मात्र सोडून देण्याचा प्रयत्न आहे. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत, म्हणजे अतिरिक्त धावा रोखणे गरजेचे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, त्या गोलंदाजी मला मात्र हा कलंक अतिरिक्त धाव लागू शकते. समीकरणाचा पहिलं समीकरण तर 7 चेंडू 15 धावा, 7 चेंडू 15 धावा, 15 धावा 7 चेंडू. हा प्रकारचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने टोलेला आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे, त्याच्या आवकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार, हा येईल उत्तुंग उत्तुंग 4 धावांसाठी चौकार. आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. समीकरणामध्ये होईल बदल, या चौकाराने मात्र खूप सारा बदल झालाय. 6 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. कोण घेईल जबाबदारी, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल, कोणता संघ असेल तो जाऊन विसावेल पुढल्या फेऱ्यामध्ये. जिथे लढत पाहिली तर गलमवाडी वर्सेस बोतवाडी संघ, कोणती टीम मिटिंग घ्यायची नाही, त्वरित सामना चालू ठेवायचा मात्र नम्र विनंती असेल आपल्याला. पहिला चेंडू मात्र सोडून दिलेला डाव्या यष्टिरक्षकाकडून पाहिले तर पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर, म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने सुरुवात झालेली आहे. समीकरण झाले चेंज. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू, हे समीकरण ठेपलेलं आहे. इथे मात्र 100% देणे गरजेचं आहे. प्रत्येकाला मात्र 100% देण्याच्या जोरावरती सामना जिंकणं गरजेचं आहे. हा प्रकारचा चेंडू होता, फुल पॉवरफुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे, फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल, फेकी जाईल का? नक्कीच चुकी होते. चुकीचे रूपांतर काय घडते, काय बिघडते, फेकी अचूक पाहिजे होते. या चुका रोखणे गरजेचं आहे. या चुका खूप आपल्याला महागात पडू शकतात. या चुका मात्र आपल्याला एक दिवस डंक लावू शकतात. या चुकीने मात्र आपण पराभवाच्या दिशेने राहू शकता. आतापर्यंत 8 केला होता, याच्यासाठी त्या 8वरती घरी जावं, परतीचा प्रवास करावा लागेल. एक एक धाव महत्वपूर्ण आहे. एक एक घेतलेला निर्णय महत्वपूर्ण असेल या लढतीमध्ये. 5 चेंडू 8 धावा, 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना
बॅटच्या रडामध्ये आला, बॉल आला तसा त्याला बोर्डलाईनच्या बाहेर घालवला. हा येतो 6 धावांसाठी उत्तुंग उत्तुंग षटकार. नक्कीच कौतुक करू शकतो. जसा बॅटचा मिडल आला तसा त्याला बोर्डलाईनच्या बाहेर घालवला. चार चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय घडतंय काय बिघडतंय काय समीकरण ठेपलेलं आहे. जिथे पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता 15 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र पूर्णपणे कायापलट केलेला आहे. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. इथे मात्र विजयी झालेला आहे. नो देखील बॉल असेल मात्र त्याचा देखील फारसा काही फरक पडणार नाही. पाहिलं तर दक्ष स्पोर्ट्स गुलमोहर संघ खूप खूप अभिनंदन. आपला गुलमोहर बोत्रवाडी संघ आपला देखील खेळ चांगला राहिला. आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. गुलमोहर संघ यायचा आहे, नाणेफेकीसाठी हजर राहायचा आहे. आपल्याला मात्र अंतिमचा लाचचा कॉल असेल. गुलमोहर संघ कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी.